शिवसेनेचा जो वोटर आहे तो शिवसेनेचा वोटर एकनाथ शिंदेकडे अधिक राहिला आणि त्याच्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट जास्ती झाला. उद्धव ठाकरे यांच्याकडे सिन्याचा वोटर कमी राहिला, पण काँग्रेसचा जो मतदार आहे तो मतदार गेल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आलेत असं मी त्या ठिकाणी म्हणालो. हा मी ओबीसीचे ह्या इलेक्शन पुरतं सावध राहा, दोघांची भांडणं आहेत तिथे असणारं ओबीसीचं आरक्षण काढण्याच्या दृष्टिकोनातून जो काही खेळ होणार आहे तो मी त्या ठिकाणी मांडला आणि त्या मांडण्याच्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणाले की ओबीसीने ओबीसीलाच मतदान देऊन आपले आमदार त्यांनी निवडून आणावेत. तर राज ठाकरे यांच्यावर टाळा लावा असं आपण वक्तव्य केलं आहे. नेमकं मी एकदा बोलतो दुसऱ्यांदा बोलत नाही. थँक्यू. मनोज जरांगेने ईडब्ल्यूएसची मागणी केली आहे आणि त्याला भाजपनं समर्थन दिलं आहे, त्यांचं कौतुक सुद्धा ते मी वाचलेलं नाही, त्याच्यामुळे नो कॉमेंट्स. आपण ज्याप्रमाणे म्हटलं की उद्धव ठाकरे हे म्हणजे मुस्लिम मध्ये त्यांची प्रसिद्धी अधिक झालेली असं आपल्या म्हणण्याचं वक्तव्य झालेलं आहे. तर यातून उद्धव ठाकरे जे आहे ते हिंदुत्वापासून दूर गेले असं वाटतं. मी असं काहीच बोललेलं नाही. तुम्ही म्हणा त्यांचं प्रसिद्धी मी फक्त एवढंच म्हणालो की शिवसेनेचा जो वोटर आहे तो शिवसेनेचा वोटर एकनाथ शिंदेकडे अधिक राहिला आणि त्याच्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट जास्ती झाला. उद्धव ठाकरे यांच्याकडे सिन्याचा वोटर कमी राहिला, पण काँग्रेसचा जो मतदार आहे तो मतदार गेल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आलेत असं मी त्या ठिकाणी म्हणालो. तुम्ही दिशाहीन झाले असं अरविंद सावंतांनी म्हटलं. थँक्यू व्हेरी मच त्यांना म्हणा. चला बरं, एक छोटा प्रश्न करा. तुम्ही आता म्हटलं की आधी आपलं घर आपण वाचू आणि नंतर मुडकळीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.